शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकांसाठी 12 मार्चपर्यंत मुदतवाढ। पुणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने 12 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महेश पालकर आणि शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। तपासणीनंतरच देयके सादर करण्याचे आदेश। थकीत देयके सादर करताना मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी देयकांची आर्थिक व प्रशासकीय स्तरावर काटेकोर तपासणी करणे बंधनकारक आहे। यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे। संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी करणे। ज्या कालावधीचे देयक आहे त्या काळात संबंधित व्यक्तीने प्रत्यक्षात शाळेत काम केले आहे का याची तपासणी करणे। मान्यतेचे मूळ दस्तऐवज कार्यालयात उपलब्ध आहेत का आणि मान्यता बॅकडेटेड तर नाही ना याची खात्री करणे। चुकीच्या माहितीवर कारवाईचा इशारा। जर एसआयटी तपासणीत एखाद्या कर्मचाऱ्याची मान्यता चुकीची आढळली तर देयके सादर करणारे संबंधित कर्मचारी, मुख्याध्यापक आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा संचालनालयाने दिला आहे। अंतिम संधी, प्राप्त परिस्थिती आणि प्रलंबित देयकांची मोठी संख्या विचारात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे। महाआयटीच्या प्रकल्प प्रमुखांना 4 मार्च ते मार्च 12 या कालावधीत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।